चला तर मंडळी, यंदा टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे दाणेदार बेसन लाडू करायचे आहे ना, मग अर्धा किलो हरभरा डाळ कढईमध्ये मंद आचेवर सतत मिक्स करत तांबूस रंगावर येईपर्यंत भाजायची। गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक पीठ करून रव्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं। घेतलेलं अर्धा किलो डाळीचं बेसन पीठ, त्यासाठी 180 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप घेतलंय। कपने वितळवून 1 कप आहे, त्यातलं अर्ध तूप घातलं, बेसन घातलं, मंद आचेवर गुठळ्या मोडत मोडत एक 6-7 मिनिटं भाजून घ्यायचं। 6-7 मिनिटांनंतर उरलेल्या तुपातलं अर्ध तूप घालून परत एक 6-7 मिनिटं भाजायचं। त्यानंतर शेवटी संपूर्ण उरलेलं तूप घालून परत 5-6 मिनिटं भाजायचं। म्हणजे एकूण 18 ते 20 मिनिटं मंद आचेवर छान बेसन भाजायला लागतं। शेवटी 2 चमचे पाणी शिंपडून परत 2-3 मिनिटं भाजायचं। पाणी शिंपडल्याने बेसन छान जाळी धरतं, लाडू आणखीन छान दाणेदार होतात। हे मिश्रण ताटात काढून अर्धा-पाऊण तास संपूर्ण गार करायचं। गार झाल्यानंतर 350 ग्रॅम पिठी साखर आहे, थोडी थोडी घालून मिक्स करायची। छान मिक्स झालं की लाडू वळून घ्यायचे। गोल गरगरीत बेसन लाडू तयार। सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे, नक्की पहा।